चल खूप झालं, निघ आता इथून. काय बोलली? काय बोलली? हे बघ, मी पोलिसांना फोन करेन ना आता. कर कर पोलिसांना फोन कर. मी खरंच करेन ना फोन. कर ना, कर पोलिसांना फोन कर. नाही नको, त्यापेक्षा मी ना गॅरीला फोन करते. नाही त्याला सांगते राधिका इथे आली आणि ती मला घराबाहेर काढते. मग तो तुला या घरात काय नजरेसमोरही उभं करणार नाही. या चालणार आहे का हे? शन्या खूप छत्री आहे ग तू. माझ्या नवऱ्याची भीती तुम्हालाच दाखवते. शन्या मी पुन्हा तुला सांगून राहिले याचे परिणाम वाईट होतील बरं. माझ्या घरातनं बऱ्या बोलानं निघून जा. निघ बरं. हा नो वे, मी कुठेही जाणार नाही. शन्या मी तुला शेवटची संधी देऊन राहिले. बऱ्या बोलानं माया घरातनं निघून जा, नाही तर खूप महागात पडेल बरं. नाही नाही मला माहितीये तुझं यांच्यावरती प्रेम बिम काही नाहीये. फक्त स्वतःच्या चैनीसाठी तू यांचा वापर करून राहिलीस आणि हे मला मान्य नाही. तुला काय करायचं ते कर. तुला मारायचं असेल तर मार मला, पण मी इथून कुठेही जाणार नाही. शन्या शांतपणे सांगून राहिली मी तुला. बऱ्या बोलानं घरातनं बाहेर जा, नाहीतर सळो की पळो करून सोडीन तुला. रिअली? काय करणार आहेस ग तू मला? तुझं स्वतःचं अस्तित्व तर तुझ्या नवऱ्यावर डिपेंडेंट आहे आणि तो माझ्या मुठीत. बाकी काय म्हणत होतीस तू? ओ या हाऊसवाईफ्स त्या किती काम करतात, किती राबतात. माय फुट. ही सगळी कामं ना मेड्स करतात. ज्या बायका मूर्ख असतात, ज्यांना बाकी काहीच येत नाही ना, त्या ही सगळी कामं करतात. आणि कुठल्याच नवऱ्याला की अशी बायको कधीच आवडणार नाही. सो राधिका, यू आर नथिंग टू मी. तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. व्हॉट? इंग्रजी मीडियम अर्थ कळला नसेलच. सांगते, जेव्हा माणसाची वाईट वेळ जवळ येते ना, तेव्हा माणूस आणखीनच मूर्खासारखं वागायला. हे बघ शन्या, मी तुझ्या भल्यासाठी शांतपणे सांगायला आली होती, पण तू तर सगळं ऐकण्याच्या पलीकडेच गेली. आणि काय, ज्यांना काहीच जमत नाही त्या घरातली कामं करतात काय हाऊसवाईफ? हा शन्या, तुला तुझ्या सौंदर्याचा, हुशारीचा, राणीमानाचा खूपच माज आहे ग. आता ऐक, चॅलेंज देते तुला. एक गृहिणी तुझा हा सगळा माज आहे ना, तो उतरवल्याशिवाय राहणार नाही. हे केलं नाही मी तर नाव सांगणार नाही. राधिका गुरुनाथ सुभेदार.
अजून कशी आली नाही राधिका? मला तर आता काळजी वाटायला लागली. त्यात काळजी वाटण्यासारखं आहे काय? ती फक्त तिला समजवायला गेली, मारायला नाही. खरं तर ती समजावून सांगायच्या लायकीचीच नाही. माझं तर म्हणणं होतं की राधिकाने लगेचच कुठली तरी लीगल ऍक्शन घ्यायला हवी होती. कुठल्या बेसिसवरती लीगल ऍक्शन घेणार आहात तुम्ही? जेव्हा की गुरुनाथने तिला त्याच्या घरात स्वतःच आणून ठेवलं. तू काहीतरी बडबड नकोस. माणसाला ज्यातलं कळत नाही ना त्याच्यावर बोलू नये. राधिका आली. नानाजी, राधिका, काय झालं? समजावून सांगितलंस का तिला? अगं असं विचारण्यापेक्षा तिला समजलं काय असं विचार. अगं बोल ना काहीतरी. मी तिला समजून सांगायचा पुरा प्रयत्न केला, पण ती तर काही समजूनच नाही राहिली. नाही, पण मी तर आता ठरवूनच टाकलंय, नाही तिला घरातनं बाहेर काढलं तर नाव लावणार नाही ही राधिका. ये हुई ना बात. राधिका, आता आम्ही काय करायचं ते सांग. हो वहिनी, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. भाऊ, आपण सगळेजण मिळून तिच्या घरात घुसूया आणि तिला घराबाहेर काढूया. हा, नाही नाही, असं जोर जबरदस्तीने अशानं मी तिला घरातनं बाहेर काढे नाही, पण यांच्या मनातून नाही. अशानं मीच यांच्या मनात उतरे आणि ते मला नको. बरं, पण मग काय करायचं ठरवलंयस तू? मी अशी परिस्थिती निर्माण करीन की स्वतःच माझं घरच काय पण माझ्या नवऱ्यालाही सोडून जाईल. सळो की पळो करून सोडीन तिला. तिनं माझ्या संसाराची राख रांगोळी करायचा प्रयत्न केला ना, मी तिच्या आयुष्याची माती करीन. राधिका, होय नानीची, आपलं हे असंच राहतं. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट. आता तिला चांगली भाषा कळूनच नाही राहिली, त्याला मी तरी काय करू? ते असं असतं ना, लातों के भूत बातों से नहीं मानते, त्यातलं हे भूत आहे. त्या रट्टे पडल्याशिवाय सुधरत नाही.